चकोल्या करायचे म्हटलं बऱ्याच जणांना कंटाळा येतो. मला ही चकोल्या बनवत कंटाळा येतो. तर आज आपण पाहणार आहोत डाळ न शिजवता जास्तीत जास्त वेळ न घालवता पटकन होणारे वरणफळ. मी पूनम, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. साहित्य: गव्हाचे पीठ, मीठ, तिखट, आवश्यकतेनुसार पाणी. एका भांड्यात गव्हाचे पीठ घेऊन चवीनुसार मीठ, मिरचीचा ठेचा आणि पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे. पीठ एकसारखं भिजवून घट्ट मळून घ्यायचे. त्यानंतर झाकून एक 10 ते 15 मिनिटं ठेवावे. 10-15 मिनिटानंतर थोडासा तेलाचा हात घेऊन पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचा आहे. आणि याचे छोटे गोळे करून मध्यम आकाराचे गोळे करून पीठ लावून लाटायचं आहे. तेल लावू नये. पीठ लावल्याने जे पीठ आहे ते रश्श्यामुळे उतरून रस्स्याला दाटसरपणा येतो. पीठ लावून गोल लाटून घ्यायचं आहे. आपल्या हव्या त्या आकारामध्ये चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत. एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. लसूण ठेचून घ्यावा. नंतर हे आपण कुकरमध्ये करायचं आहे, यामुळे पटकन होतं. कुकरमध्ये तेल गरम करून मोहरी तडतडली की जिरे घालावे. चमचाभर जिरे घालावे. मिरचीची आवडीनुसार मिरचीचे तुकडे, ठेचलेला लसूण घालावा. सुकं खोबरं किसून घालावे. थोडंसं परतून घेऊन यामध्ये हिंग, चिमूटभर हिंग घालावे. थोडीशी चिमूटभर हळद घालून परतून घ्यायचं आहे. गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे लवकर उकळी येते. पाण्याला उकळी आली की तयार चपातीचे तुकडे एक एक करून असं कडेने घालायचं आहे, एका जागी घालू नये. सुटसुटीत घालून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये धुतलेली मुगाची डाळ घालायची. आपण तुरीची डाळ न वापरता मुगाची डाळ वापरणार आहोत. चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा एकजीव करून कुकरला झाकण लावायचं आहे. झाकण लावून बारीक गॅसवर 5 ते 5 मिनटं ठेवायचे आहे. शिट्टी होऊन द्यायची नाही. शिट्टी झाली तर रस्सा सगळा बाहेर येईल. शिट्टी होण्याआधीच गॅस बंद करून 10 मिनटं थंड करून द्यायचं आहे. त्यानंतर चकोल्या शिजल्यास का चेक करून घ्यायचे आहे. बाउलमध्ये काढून गरम गरम चकोल्या सर्व कराव्या. सोबतीला एखादे पापड किंवा लोणचे द्यावे. अशापर्यंत तयार आहे झटपट होणारे चविष्ट गावरान पद्धतीचे चकोल्या किंवा वरणफळ म्हणू शकतात. धन्यवाद.